नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. त्यापैकी 3 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा, पाचवा आणि 6वा हे 3 प्रश्न सोडवणार आहोत. सोडूया. त्यापैकी चौथा प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे. सोडूया. सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरी आहे लिनियर डिव्हिजन मेथड. पहिले जे आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत त्याप्रमाणेच आहे, काही अवघड नाही. प्रथम दिलेला डिव्हिडंड हा आपण लिहून घेऊ. डिव्हिडंड इक्वल टू 2x⁴ प्लस 3x⁴ प्लस 4x मायनस 2x². आता येथे 4 पॉवर आहे, येथे 3 आहे, 2चा पॉवर सगळ्यात शेवटी गेला आहे, 1चा पॉवर म्हणजे पॉवरची सगळी मिक्सिंग आहे, एका सिक्वेन्सनं नाहीत. त्यासाठी आपण एका सिक्वेन्सनं लिहून घेऊ, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू. तर हे कसं होईल? स्टँडर्ड फॉर्म. याच पॉलिनॉमियलचा आपण स्टँडर्ड फॉर्म लिहू. स्टँडर्ड फॉर्म कसा होईल? 2x⁴ 3x⁴ 3चा पॉवर घेतला, नंतर 2चा घेऊ, साईन सहित घ्यायचा, मायनस 2x². आता 4 3 2 नंतर 1 म्हणजे नंतर 4x घेणार आपण, बरोबर आहे. आता स्टँडर्ड फॉर्म लिहिलेला आपण, यामध्ये 4 3 2 आणि 1 पण पॉवर आहे, पण यामध्ये कॉन्स्टंट दिलेलं नाही आपल्याला. म्हणजे आपण इंडेक्स फॉर्म लिहू, त्यावेळेस कॉन्स्टंट घेऊ आपण. इंडेक्स फॉर्मसाठी 2x⁴ प्लस 3x³ मायनस 2x² प्लस 4x. येथे कॉन्स्टंट नाही, त्यामुळे आपण 0 घेऊ. काहीच दिलं नाही म्हणजे आपण 0 घेतला, काही फरक पडत नाही. आता हा इंडेक्स फॉर्म झालेला आहे. आता आपण याचा कोइफिशियंट फॉर्म घेऊ. कोइफिशियंट फॉर्म येथे कोइफिशियंट 2 आहे, येथे 3 आहे, येथे -2 आहे, येथे 4 आणि येथे 0. आता कोइफिशियंट फॉर्म लिहिलेला आहे आपण. आता आपला डिवायझर काय आहे? हा डिवायझर आहे x+3. डिवायझर इक्वल टू x+3. आपल्याला डिवायझरचा जो येथे कॉन्स्टंट असतो त्याचा आपल्याला अपोजिट घ्यावा लागतो. म्हणजे अपोजिट ऑफ +3. +3चा अपोजिट काय आहे? इज -3. अपोजिट काय येणार आहे? -3. आता आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड तयार करू. म्हणजे हे अशी अरेंजमेंट करून घेऊ आपण. आता येथे आपण काय लिहिणार? सर्व कोइफिशियंट लिहिणार. म्हणजे 2 थोडं अंतर ठेवायचं, 2 3 -2 4 आणि 0, बरोबर आहे. जो अपोजिट आहे तो येथे घ्यायचा. +3 घ्यायचा नाही आपल्याला, +3 येथे आहे, आपल्याला काय घ्यायचं? अपोजिट म्हणजे -3. हे आपण पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण काय करतो? येथे हा जो नंबर आहे तो ॲज इट इज येथे घेतो आपण. 2 घेतला, मग आता याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती होईल? 2 × -3 म्हणजे -6 होईल. -6 येथे लिहिणार. आता हे सॉल्व करणार आपण. +3 आणि -6 म्हणजे काय होईल? -3 होईल, बरोबर आहे. आता -3 आणि -3 यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल? +9 येईल, बरोबर आहे. आता हे 9 - 2 म्हणजे 7 होतील. आता मग नंतर 7 × -3 म्हणजे -21 होतील, बरोबर आहे. -21 मधून 4 गेले तर -17 राहतील, बरोबर आहे. आता -17 आणि × 3 म्हणजे काय होईल? +51 0 आणि 51 दोघांची ॲडिशन केली तर आपण 51 येईल, बरोबर आहे. लास्टचा जो नंबर आहे तो आपली काय येईल? रिमाइंडर. ही आपली रिमाइंडर येईल. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर काढायचा आहे. त्यापैकी आपल्याला येथे रिमाइंडर मिळालेले आहे. आता आपल्याला कोशंट काढायचा आहे, त्यासाठी हे कोइफिशियंट मिळालेले आहेत. आता आपण येथे लिहू. काय लिहिणार? कोइफिशियंट ऑफ कोशंट.
कोइफिशियंट ऑफ कोशंट इक्वल टू हे 4 नंबर, हा नंबर सोडून द्यायचा, हा रिमाइंडर आहे आपला, फक्त हे 4 कोइफिशियंट 2 आहे, -3 आहे, 7 आहे आणि -17 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कोशंट काढायचं, यावरून आपण कोशंटची पॉलिनॉमियल तयार करू. कोशंट इक्वल टू, आता लास्टचा नंबर यामध्ये आपण कॉन्स्टंट घेणार. बरोबर आहे. आपलं व्हेरिएबल एक्स दिलेलं आहे, म्हणजे आपण याला एक्स लिहिणार, याला एक्स स्क्वेअर आणि या टर्मला एक्स क्यूब. लेफ्ट साईडकडे चढता क्रम किंवा राईट साईडला गेलो तर उतरता क्रम 3 2 1 याप्रमाणे. तर आता लिहू मग आपण 2x³ बरोबर आहे, -3x स्क्वेअर प्लस 7x आणि -17. सी लिहायची गरज नाही, समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे -17. हे आपला कोशंट आलेला आहे. आता रिमाइंडर इक्वल टू 51. ही रिमाइंडर आलेली. हा आपण कोशंट आणि रिमाइंडर काढलेले सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता हाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने. तर त्यासाठी आपण डिव्हिडंड लिहून घेऊ. डिव्हिडंड काय आपला, म्हणजे पहिली पॉलिनॉमियल ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x मायनस 2x². या मेथडला आपल्याला कोएफिशियंट काढायची गरज नाही आहे. पुन्हा हे असं इंडेक्स फॉर्म पण काढायची गरज नाही आहे. तर आता आपण 2x⁴ आहे, बरोबर आहे, पॉवर 4 आहे. तर आपण असं लिहू शकतो x³ × x, बरोबर आहे, काहीच फरक पडत नाही आहे. 2x⁴ × x. आता ह्या x ऐवजी काय करायचं आपल्याला, आपला जो डिव्हायझर आहे तो येथे पुट करायचा. ह्या x ऐवजी काय पुट करणार, x+3, बरोबर आहे. हा डिव्हायझर येथे पुट केला म्हणजे आपली ओरिजिनल व्हॅल्यू काय होती, 2x⁴ होती. 2x⁴ होती. पॉवर 4 आपण काय लिहिलेलं आहे, 2x⁴³ आणि x+3 लिहिलेलं आहे. हे जर सॉल्व केलं आपण तर काय होईल, 2x⁴ होईल आणि प्लस 3 × 2 6 आणि x⁴³ होईल, बरोबर आहे. या टर्मऐवजी आपण ही टर्म लिहिली म्हणजे व्हॅल्यू आपली चेंज झालेली आहे. कितीने चेंज झालेली आहे, एवढ्या व्हॅल्यूने, बरोबर आहे. येथे 2x⁴ आहे, येथे पण 2x⁴ आहे. हे जर इक्वल करायचं असेल तर ही टर्म आपल्याला मायनस करावं लागेल. येथे प्लस 6x³ आहे म्हणजे -6x³. जर आपण याच्यामध्ये ॲड केले, ही टर्म येथे आपण ॲड करू म्हणजे हे -6x³ लिहू आपण. तर आता म्हणजे हे जर सॉल्व केलं तर एवढं आन्सर येईल, बरोबर आहे, काहीच बदल केला नाही. तर आता मग पुन्हा ही टर्म 3x³ ॲज इट इज प्लस हे 4x ॲज इट इज आणि -2x². आता हा डिवायझर आपण येथे कन्वर्ट केला आहे, ॲज इट इज लिहून घेऊ x+3. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. हे कॅल्क्युलेशन काय होईल, -3x⁴³ 6मधून 3 गेले -3 होतील, -6 + 3 म्हणजे -3x³ बरोबर आहे. तर आता प्लस 4x आणि -2x² ॲज इट इज लिहून घेतलेले आपण. आता काय करू, हे ॲज इट इज x+3. आता येथे आपण डिवायझर ॲड करू म्हणजे -3x³ आहे तर त्याऐवजी आपण x² × x असं लिहू शकतो. फक्त एक x आपल्याला सेपरेट करायचा आहे म्हणजे x² × x लिहू शकतो क्यूबला. मग या x ऐवजी आपण काय पुट करू, x+3. याऐवजी आपण x+3 पुट करणार तर व्हॅल्यू चेंज होईल, बरोबर आहे. फक्त इथे x होता, आपण +3 ॲड केलेले आहेत आणि नंतर पुन्हा हा ब्रॅकेट आहे. तर काय होईल, ते आपली ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे, -3x³. ओरिजिनल व्हॅल्यू -3x³ आहे. आपण काय व्हॅल्यू टाकलेली आहे, -3x² आणि x+3.
ह्या इक्वल कधी होतील? आता सॉल्व करू आपण, हा ब्रॅकेट सॉल्व करू. -3x क्यूब होईल आणि मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस होईल. 3 × 3 9 होतील आणि x² म्हणजे -9x² एक्स्ट्रा आहे. येथे ही टर्म आहे, येथे पण ही टर्म आहे, पण येथे -9x² एक्स्ट्रा झालेलं आहे यामध्ये. असं जर आपण केलं तर ते नको आहे, म्हणून काय करू आपण +9x² आपण ॲड करू ही टर्म. मग इथे आपण काय करणार +9x² ॲड केलं तर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू एकच झाली. आता काही बदल झालेला नाही आहे. प्लस आता 4x लिहू आणि -2x² -2x². तर आता 2x³ x + 3 येथे डिवायझर आणलेला आहे, आपण येथे पण आणलेला आहे. ह्या टर्म ॲज इट इज लिहून घेऊ आपण x + 3. आता येथे 9x² आहे, येथे -2x² आहे. हा -2x² आपला पहिलाच आहे, नंतर आपण ॲड केल्यानंतर हे आलेलं आहे. हे दोघांचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. म्हणजे 9x² मधून 2x² गेले तर किती राहतील +7x². बरोबर आहे. आणि हे +4x ॲज इट इज. आता इक्वल टू येथे आणलेला आहे, येथे आणलेला आहे ॲज इट इज. आता येथे आणू आपण, त्यासाठी या दोन टर्म ॲज इट इज लिहून घेऊ आपण. तर ते कसं होईल 2x³ x + 3 -3x² x + 3 +7 x² आहे म्हणजे काय x × x. बरोबर आहे. x² म्हणजे काय x × x. तर आता या x ऐवजी आपण पुट काय करणार आपला डिवायझर. हा x असाच राहू देऊ, याऐवजी काय पुट करू x + 3 डिवायझर. आपला x + 3 डिवायझर पुट केला तर व्हॅल्यू काय होईल आपली. ओरिजिनल नंबर काय आपला 7x². आपण काय पुट केलं आहे 7x x + 3. याची व्हॅल्यू काय होईल 7x² आणि प्लस 21x होतील. बरोबर आहे. 7xने 3ला मल्टिप्लाय केलं तर 21x होतील. आता ओरिजिनल ही व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू येते आपली हे सॉल्व केल्यावर, तर हे दोन्ही इक्वल आहेत. हे जास्तीचं झालं आहे. बरोबर आहे. ही टर्म जास्तीची आहे येते, त्यामुळे ही टर्म कॅन्सल करण्यासाठी याचा अपोजिट -21x घ्यावा लागेल आपल्याला. -21x म्हणजे येथे आपण -21x करणार. बरोबर आहे. आणि हे 4x ॲज इट इज. आता हे कट करतो आणि हे 4x ॲज इट इज 4x. आता आपण ही टर्म ॲज इट इज हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. त्यामुळे 2x³ + 3 -21 मधून 4 गेले तर काय राहतील -17x. बरोबर आहे. आता या xला काय करू आपण हा पुट करू, म्हणजे ही टर्म ॲज इट इज 2x³ ऑफ x + 3. आता -17 x ऐवजी काय पुट करायचं आपल्याला आपला डिवायझर x + 3. याऐवजी आपण x + 3 पुट केलेला आहे. तर आता व्हॅल्यू ओरिजिनल काय आपली -17x. आपण पुट काय केलं आहे -17 ऑफ x + 3. ही व्हॅल्यू किती आहे आपण ब्रॅकेट सॉल्व करून कॅल्क्युलेट करू. काय होईल -17x होईल. बरोबर आहे. आणि मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस 17 × 3 म्हणजे 51 होतील. आता -17x जास्तीचं काय झालेलं आहे इथे -51. मग आपल्याला +51 ॲड करावं लागतील, तरच हे कॅन्सल होतील आणि दोन्ही व्हॅल्यू इक्वल होतील. म्हणजे +51 येथे आपण काय करणार +51. ओके. आता येथे x + 3 आणलेला आहे आपण डिवायझर. येथे पण आणलेला आहे, येथे पण आणलेला आहे आणि येथे पण आणलेला आहे. ह्या चारही टर्ममध्ये ही एक टर्म, ही एक टर्म, ही एवढी एक आणि ही एक. यामध्ये x + 3 आहे तो आपण कॉमन घेऊ. इक्वल टू
एक्स प्लस 3 मग काय राहील फक्त येथे 2x क्यूब राहील, येथे -3x² राहील, येथे +7x राहील आणि येथे -17 राहील. बरोबर आहे. ब्रॅकेट क्लोज होईल आणि +51. तर आता हा काय आपला x + 3 म्हणजे डिवायझर आहे, आपली सेकंड पॉलिनॉमियल आहे ती. बरोबर आहे. डिवायझर हा काय आलेला आपला कोशंट आलेला आहे, हा आलेला आहे कोशंट. ही काय आपली रिमाइंडर, ही आहे रिमाइंडर. आपल्याला काय विचारलेलं आहे कोशंट काढा आणि रिमाइंडर काढा. तर कोशंट काय आहे मग देअरफॉर कोशंट इक्वल टू 2x³ - 3x² + 7x - 17. बरोबर आहे. रिमाइंडर अँड रिमाइंडर इक्वल टू 51. पहा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व केलं होतं त्यावेळेस आन्सर 2x³ - 3x² + 7x - 17 सेम आलेलं आहे. बरोबर आहे. रिमाइंडर 51, रिमाइंडर 51 सेम आलेलं आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आपल्याला. येथे एक्सचा पॉवर 4 आहे, नंतर 2 आहे, म्हणजे एक्सचा क्यूब दिलेला नाही आपल्याला, क्यूबची टर्म दिलेली नाही आणि एक्सची पण टर्म दिलेली नाही, फक्त 4 आणि 2 पॉवर असताना दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याचा आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागेल. आपण काय करू, हा डिव्हिडंड प्रथम लिहून घेऊ. डिव्हिडंड काय आपला डिव्हिडंड इक्वल टू एक्सचा पॉवर 4 - 3x² आणि -8 आहे. तर आता आपण याचा इंडेक्स फॉर्म लिहू. इंडेक्स फॉर्म कसा येईल मग, एक्सचा पॉवर 4 आहे, नंतर 3 पॉवर असणारी टर्म नाही येथे, त्यामुळे आपण काय करू +0x आणि क्यूब करू, म्हणजे क्यूबची टर्म झालेली आहे. 0ने मल्टिप्लाय केलं काहीच फरक पडत नाही. स्क्वेअरची दिलेली आहे -3x². आता फक्त एक्सची नाही आहे म्हणून 0x ॲड करू आपण. बरोबर आहे. आणि -8. आता याचा कोइफिशियंट घेऊ आपण. आता कोइफिशियंट फॉर्म काय होईल, कोइफिशियंट फॉर्म इक्वल टू कोइफिशियंट येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, येथे 0 आहे, येथे -3 आहे, येथे 0 आहे आणि येथे -8 आहे. हा झाला कोइफिशियंट फॉर्म. हे झालं की आपल्याला डिवायझर घ्यायचा आहे. डिवायझर किती आहे x + 4. आता x + 4 तर आपल्याला अपोजिट घ्यायचा आहे +4चा. अपोजिट ऑफ +4. +4चा अपोजिट काय आहे इज -4. सिंथेटिक डिव्हिजन मेथड या टाईपनं जर जे प्रॉब्लेम येतील त्यामध्ये येथे व्हॅल्यू आपली कशी असणार आहे, x + a किंवा x - a या टाईपचं डिवायझर असणार आहे आपला. x + a किंवा x - a या टाईपचाच, म्हणजे येथे कोणताही नंबर येईल प्लसमध्ये, असा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही की सिंथेटिक डिव्हिजन मेथडने करा आणि येथे एक्सचा पॉवर स्क्वेअर दिला आहे किंवा येथे 2x दिलेला आहे किंवा येथे 3x किंवा येथे पॉवर क्यूब असं येणार नाही. फक्त x + 4 येईल, x प्लस एखादा कोणताही नंबर येईल किंवा x - कोणताही नंबर येईल. या टाईपचा असेल तरच सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व करता येते आपल्याला. तर आता आपण अपोजिट काढलेला आहे, तर आता आपण ॲरेंजमेंट करू. ॲरेंजमेंटसाठी ही मांडणी करून घेऊ. आता येथे काय लिहिणार आपण कोइफिशियंट 1 0 -3 0 आणि -8. बरोबर आहे. अपोजिट कोणता आहे -4. +4 घ्यायचा नाही, +4 घेतला तर सगळं चुकीचं होऊन जाईल. -4 घेतला. आता हा नंबर आपण ॲज इट इज लिहितो. हा लिहिल्यानंतर हा मल्टिप्लिकेशन -4 × 1 म्हणजे -4 होतील. हे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे असेल ते म्हणजे -4च होईल. नंतर येथे मल्टिप्लिकेशन -4 × -4 म्हणजे
प्लस 16 होतील. 16 आणि -3 म्हणजे काय होईल 13. 13 इंटू 4 52 होतील आणि साईन येईल मायनसचं, -52 बरोबर आहे. हे -52 आपण येथे घेणार आता, कारण 0 ॲड केला तरी काही फरक पडणार नाही. -52 आता -52 इंटू 4 म्हणजे काय होईल 52 इंटू 4, दोन्ही मायनस मायनस आहेत म्हणजे आन्सर आपलं प्लसमध्ये येईल आणि 208 होईल. 208 आपण येथे लिहिणार आणि 208 - 8 म्हणजे काय होईल 200. ही काय येईल आपली रिमाइंडर. अर्धं उत्तर तर आलेलं आहे आपलं, अर्धं आन्सर आलेलं आहे आपलं 200. आता फक्त आपल्याला कोशंट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला कोइफिशियंट फॉर्म पण आलेला आहे. हा झाला कोशंटचा कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट फॉर्म इक्वल टू हा नंबर घ्यायचा नाही, फक्त हे नंबर घ्यायचे आहेत म्हणून याला आपण अशी मार्किंग केलेली आहे. ही आपली रिमाइंडर आहे. कोइफिशियंट फॉर्म 1 आहे, -4 आहे आणि 13 आणि -52 आहेत. यावरून आपल्याला कोशंट काढायचा आहे. कोशंटची पॉलिनॉमियल तयार करायची. कोशंट इक्वल टू लास्टचा नंबर आपला कॉन्स्टंट असणार आहे. आपला टर्म एक्सची दिलेली आहे म्हणून हा एक्स होईल, हा x² होईल आणि हा x³ होईल. मग आपली पॉलिनॉमियल कशी होईल 1 इंटू x³ म्हणजे x³ -4x² आणि प्लस 13x आणि -52 हे आपलं कोशंट होईल. रिमाइंडर आलेली आपली रिमाइंडर इक्वल टू 200. आता आपण हेच एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करू. प्रथम आपण डिव्हिडंड लिहून घेऊ. डिव्हिडंड इक्वल टू x⁴ येथे लिहू. x⁴ -3x² -8. आता x⁴ आहे त्याला आपण असं लिहू शकतो x⁴ आणि इंटू x बरोबर आहे. 3 + 1 म्हणजे 4च होईल पॉवर. या x ऐवजी आपल्याला काय करायचं आहे हा डिवायझर येथे पुट करू आपण. आता या x ऐवजी x + 4 व्हॅल्यू काय होईल आपली ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे x⁴. आपण काय पुट केलं आहे त्याऐवजी x³ आणि x + 4. फरक किती पडला ह्या दोन्ही व्हॅल्यूमध्ये ते पाहू आपण. म्हणजे x⁴ होईल आणि प्लस 4x³ बरोबर आहे. तर आता ओरिजिनल व्हॅल्यू ही आहे. आता व्हॅल्यू आपली ही आली. आपल्याला काय पाहिजे फक्त x⁴ पाहिजे. मग जास्तीचं काय आलेलं आहे प्लस 4x³ आलेला आहे जास्तीचा टर्म. त्या हा मायनस करायचा असेल तर आपल्याला इथे हा कॅन्सल करण्यासाठी -4x³ ॲड करावं लागतील बरोबर आहे. म्हणजे इथे काय लिहिणार आपण -4x³. आता हे जर सॉल्व केलं तर व्हॅल्यू किती येईल आपली x⁴ अशीच व्हॅल्यू येईल. तर आता मायनस हे 3x² ॲज इट इज -3x² ॲज इट इज आणि -8 इक्वल टू x⁴. येथे आपण डिवायझर आणलेला आहे. आता येथे डिवायझर आणू आपण. मग येथे काय होईल 4 - 4 x⁴ आहे. येथे डिवायझर आणायचं असेल तर आपण काय करू x⁴ इंटू x असं होईल म्हणजे x³ बरोबर आहे. मग या x ऐवजी आपण काय करू येथे आपण डिवायझर पुट करू x + 4 पुट करू. हा 4 पुट केला तर व्हॅल्यू आपली चेंज होईल. किती चेंज होईल पाहू. ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे -4x³ आहे. त्याऐवजी आपण पुट काय केलं आहे -4x² आणि x + 4 पुट केली व्हॅल्यू. ही व्हॅल्यू किती येईल -4x⁴ आणि मायनस इंटू प्लस मायनस होईल -4 आणि +4 यांचा मल्टिप्लिकेशन 16 होईल आणि x² बरोबर आहे. हे पाहिजे आपल्याला. हे येथे आहे
पण हे जास्तीचे आहेत. हे कॅन्सल करायचे असेल तर इथे +16 याचा अपोजिट घ्यावा लागेल. काय होईल तो +16x². मग इथे आपण +16x² ॲड करू. बरोबर आहे. आता हे कॅन्सल करू. आता ही टर्म राहिलेली -3x² ॲज इट इज आणि -8 ॲज इट इज. आता या स्टेपमध्ये आपल्याला येथे आपण डिवायझर आणलेला आहे, येथे आणलेला आहे. आता हे सॉल्व करू कारण सेम टर्म आहेत ह्या स्क्वेअरच्या, ते आपण कॅल्क्युलेशन करू. तर काय होईल एक्सचा आता 16 - 3 म्हणजे काय होईल +13 होईल आणि एक्सचा पॉवर एक्सचा स्क्वेअर x². बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करून घेतलं. आता -8. आता आपण काय करणार येथे आणणार आता x+4. तर त्यासाठी हे ॲज इट इज x+4 +13 x² आहे. त्यासाठी आपण काय करणार x × x. बरोबर आहे. म्हणजे या x ऐवजी आपण काय पुट करणार आपला डिवायझर. आपला डिवायझर किती आहे x+4. मग इथे आपण x+4 पुट करू. तर व्हॅल्यू कितीने चेंज होईल आपली ओरिजिनल व्हॅल्यू 13x² आहे. 13x². बरोबर आहे. तर आपण काय पुट केली 13x ऑफ x+4. हे कॅल्क्युलेशन काय होईल 13x² आणि +52x. बरोबर आहे. 13 × 4 52x. तर आता हे पाहिजे आपल्याला. आपण एवढं पुट केलं आहे, हे आहे येथे, पण ही व्हॅल्यू जास्तीची आहे. ही कॅन्सल करण्यासाठी अपोजिट नंबर -52x हा आपण येथे ॲड करू. -52x आणि हे -8 ॲज इट इज. बरोबर आहे. आता येथे आलेला डिवायझर. आता x येथे आहे, मग एक्सला आपण x+4 कन्वर्ट करू. आता हे ॲज इट इज लिहून घेऊ. खूप सोपं आहे, काहीही अवघड नाही. आता इथे -52x आहे. बरोबर आहे. -52 x ऐवजी पुट काय करायचं आपल्याला डिवायझर म्हणजे x+4. आपली ओरिजिनल व्हॅल्यू -52x आहे. म्हणजे -52x ही ओरिजिनल व्हॅल्यू आहे आपली. आपण पुट काय केलं एवढं पुट केलं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होते -52 ऑफ x+4 असं पुट केलं आपण. ही व्हॅल्यू काय होईल -52x आणि 52 × 4 म्हणजे 208 होईल. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन 208. ही व्हॅल्यू येथे आहे, फक्त येथे जास्त आहे. ही जर इक्वल होण्यासाठी हे आपल्याला कॅन्सल करावं लागेल. म्हणजे याच्यात +208 म्हणजे हे कॅन्सल होईल, हे इक्वल होईल. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला आता पुट करावी लागेल, ॲड करावी लागेल येथे. तर येथे +208 ॲड करू आपण. आता हे +208 येथे ॲड केले. हे वरचे -8 पहिले ॲज इट इज. बरोबर आहे. आता आपण येथे डिवायझर आला, येथे डिवायझर आला, येथे डिवायझर आला, येथे पण आला आहे. आता हे कॅल्क्युलेशन किती होईल 200 होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे 200 होतील. आणि मग येथे x+4 आपण कॉमन घेऊ आता सगळ्या टर्ममध्ये. म्हणजे x+4 जर कॉमन घेतला आपण तर काय होईल येथे फक्त x³ राहील. बरोबर आहे. 1 2 ही एक टर्म आणि ही एक टर्म. प्रत्येकामध्ये आपल्याला x+4 कॉमन काढायचा आहे. म्हणजे येथील x+4 कॅन्सल होऊन जाईल. येथे फक्त x³ राहील. येथे -4x² राहील. येथे +13x राहील आणि येथे -52 राहतील. बरोबर आहे. -52 आणि मग प्लस हे कॅल्क्युलेशन येईल 200. आता हा आपला काय x+4 डिवायझर आहे. मग इथे लिहू आपण डिवायझर. हा आपला डिवायझर आहे, हा आपला कोशंट आहे आणि ही आपली रिमाइंडर आहे. रिमाइंडर. बरोबर आहे. आपल्याला कोशंट विचारलेला आहे. कोशंट इक्वल टू काय होईल x³ -4x² + 13x -52
आणि रिमाइंडर इक्वल टू 200. पहा आपण दोन्ही मेथडने सॉल्व केलेला आहे प्रॉब्लेम. येथे क्वेश्चन काय आलेला आहे, x³ - 4x² + 13x - 52. दोन्ही पण सेम आलेला आहे. रिमाइंडर 200 दोन्ही पण सेम आलेलं आहे आणि सेमच यायला पाहिजे. नेक्स्ट येथे आपल्याला डिव्हिडंड हा आहे, डिवायझर हा आहे. या पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे आणि या दोन मेथडने डिवाइड करायचं आहे. तर त्यासाठी आपण हा डिव्हिडंड आहे तो लिहून घेऊ आपण. डिव्हिडंड इक्वल टू y³ - 3y² + 5y - 1. आता येथे पहा पॉवर 3 आहे, 2 आहे, 1 आहे, म्हणजे सर्व उतरत्या क्रमाने पॉवर आहेत. 3चा आहे, 2चा आहे, 1चा आहे, नंतर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपण आता इथे डायरेक्ट कोइफिशियंट फॉर्म घेऊ. कोइफिशियंट फॉर्म कसा होईल, कोइफिशियंट येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, येथे -3 आहे, बरोबर आहे. येथे किती आहे 5 आणि येथे -1. आता आपण कोइफिशियंट फॉर्म घेतला. आता डिवायझर लिहू. डिवायझर इक्वल टू काय आहे y - 1. हा जो डिवायझर आहे त्यामध्ये याची व्हॅल्यू किती आहे -1. मग आपल्याला अपोजिट घ्यायचा आहे. अपोजिट ऑफ -1. अपोजिट ऑफ -1. या -1चा अपोजिट किती होईल इज +1. अपोजिट आपला +1 येईल. मग आता आपण अरेंजमेंट करू. अशी अरेंजमेंट करणार आपण. त्यासाठी आता इथे आपण कोइफिशियंट लिहिणार. 1 आहे, -3 आहे, 5 आहे आणि -1 आहे, बरोबर आहे. नंतर आपला अपोजिट किती आलेला आहे +1. म्हणजे अपोजिट किती आपला +1 म्हणजे 1. पहिल्या वेळेस हा नंबर येथे ॲज इट इज लिहिणार आपण. हा 1 बरोबर आहे. हा 1 ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. आता ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येईल 1 येईल, तो येथे लिहायचा आहे. हे ॲडिशन सबट्रॅक्शन काय होईल -3 मधून 1 गेला म्हणजे -2 होतील. आता हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -2 × 1 म्हणजे -2 येथे लिहिणार आपण. हे ॲडिशन सबट्रॅक्शन काय येथे 5 मधून 2 गेले म्हणजे 3 राहतील. नंतर 3 × 1 म्हणजे 3 येतील. आता हे काय होईल 3 - 1 म्हणजे 2, बरोबर आहे. तर आता आपण कोइफिशियंट मिळालेत आपल्याला कोशंटचे. ही आपली रिमाइंडर येणार आहे. कोइफिशियंट ऑफ कोशंट. आपल्याला कोशंट काढायचा आहे आणि त्याचे कोइफिशियंट मिळालेले आहेत. त्याचे कोइफिशियंट हे 3 आहेत. हा नंबर नाही, हा रिमाइंडर आहे आपला. ही रिमाइंडर आहे आपली. फक्त हे 3 कोइफिशियंट 1 आहे, -2 आहे आणि 3 आहे. मग यावरून आपल्याला पॉलिनॉमियल तयार करायची कोशंटची. देअरफॉर कोशंट इक्वल टू हा आपला कॉन्स्टंट येईल. आपली व्हेरिएबल कोणतं आहे y आहे, त्यामुळे हा yचा होईल आणि हा yचा स्क्वेअरचा होईल, बरोबर आहे. मग काय होईल पॉलिनॉमियल y² - 2y आणि +3, बरोबर आहे. अँड रिमाइंडर इक्वल टू 2. ही रिमाइंडर. हाच प्रॉब्लेम आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करू. प्रथम आपण येथे डिव्हिडंड लिहून घेऊ आपण. डिव्हिडंड काय आपला y³ - 3y² + 5y - 1. आता आपल्याला येथे आपला डिवायझर आणायचा आहे, बरोबर आहे. मग येथे क्यूब आहे त्यासाठी आपण y² × y लिहू शकतो. म्हणून ह्या yच्या ऐवजी इंस्टेड ऑफ धिस y वी पुट धिस डिवायझर y - 1. तर ओरिजिनल व्हॅल्यू आपली काय आहे yचा क्यूब. आपण काय पुट केलं आहे y² ऑफ y - 1. ही व्हॅल्यू किती होईल yचा क्यूब आणि
मायनस वाय स्क्वेअर होईल. ओरिजिनल व्हॅल्यू ही आहे, आपण ही पुट केली म्हणजे हे मायनस वाय स्क्वेअर एक्स्ट्रा येतात ॲड झालेत ते कॅन्सल करण्यासाठी अपोजिट प्लस वाय स्क्वेअर म्हणजे प्लस वाय स्क्वेअर येथे आपल्याला ॲड करायचे आहेत. बरोबर आहे. नंतर मग ही टर्म ॲज इट इज -3y² आणि नंतर प्लस 5y आणि नंतर -1. आता येथे आपण डिवायझर आणलेला आहे. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. दोन्ही वाय स्क्वेअरच्या टर्म आहेत हे कॅल्क्युलेशन करू. म्हणजे काय होईल y² y -1 -3मधून 1 गेला म्हणजे -2y². बरोबर आहे. आणि प्लस 5y आणि हे -1 ॲज इट इज. आता आपण येथे काय करू डिवायझर ॲड करू म्हणजे y² y -1 -2y² म्हणजे y × y लिहिता येईल आपल्याला. मग या yच्या ऐवजी आपण पुट काय करणार आता डिवायझर y -1. बरोबर आहे. आता ओरिजिनल व्हॅल्यू आपली -2y² आहे. आपण पुट काय करतोय -2y ऑफ y -1. तर ही व्हॅल्यू काय होईल -2y² होईल आणि -2 हे मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 2y. बरोबर आहे. आपल्याला हे पाहिजे हे येथे आहे पण हे जास्तीच आहे -2y आपलं सॉरी म्हणजे +2y जास्तीचे आहेत. हे कॅन्सल करण्यासाठी अपोजिट -2y म्हणजे -2y इथे ॲड करावं लागतील आपल्याला. -2y ॲड करू. नंतर हे +5y ॲज इट इज आणि हा -1 ॲज इट इज. बरोबर आहे. मग आता आपण हे कॅल्क्युलेशन करू म्हणजे ही टर्म ॲज इट इज y -1 -2y ऑफ y -1 आता हे काय होईल 5y मधून 2y गेले म्हणजे 3y म्हणजे +3y आणि -1. आता y येथे आहे मग आपण yला डिवायझरमध्ये कन्वर्ट करू. त्यामुळे ही टर्म ॲज इट इज येईल आपली y -1 -2y ऑफ y -1 +3. yच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे y -1. ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे 3y. येथे 3y आहे. आपण काय पुट करतोय हे पुट करतोय काय 3 ऑफ y -1. तर ही व्हॅल्यू किती होईल ब्रॅकेट सॉल्व करू 3y आणि -3 होतील. बरोबर आहे. आपल्याला 3yच पाहिजेत 3y आहेत पण -3 जास्तीचे आहेत. मग व्हॅल्यू चेंज होईल ना आपली. त्यामुळे ते तसं होऊ नये म्हणून आपण +3 पुन्हा ॲड करू म्हणजे 3 कॅन्सल होतील म्हणजे आपल्याला +3 येथे ॲड करावं लागतील +3. बरोबर आहे. +3 ॲड केले नंतर हा -1 ॲज इट इज. तर आता येथे y -1 आहे येथे y -1 आहे येथे पण y -1 आहे म्हणजे ह्या तिन्ही टर्ममध्ये आपण डिवाइड आणलेला आहे. आणि हे कॅल्क्युलेशन करू 3 - 1 म्हणजे 2 होतील. मग आता येथे आपण काय करू y -1 कॉमन काढू. y -1 जर कॉमन काढला तर येथे काय राहील फक्त y² राहील. बरोबर आहे. येथे काय राहील -2y आणि येथे काय राहील +3 राहील आणि हे +3 - 1 म्हणजे काय 2. तर आता हा आपला y -1 काय आलेला आहे डिवायझर आलेला आहे. डिवायझर आहे. बरोबर आहे. डिवायझर हे काय आपला कोशंट आणि ही काय रिमाइंडर. म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. त्यापैकी कोशंट काढायचा होता आपल्याला म्हणून आपण कोशंट ॲज इट इज लिहून घेऊ y² -2y +3. रिमाइंडर आलेली आपली 2. रिमाइंडर इक्वल टू 2. पहा आपण दोन्ही मेथडने सॉल्व केलेला आहे प्रॉब्लेम. येथे कोशंट आलेला आहे y² -2y +3 y² -2y +3. रिमाइंडर आलेली आहे 2 रिमाइंडर 2. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.